मित्रांनो, आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 संपन्न झालेली आहे। पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर आज पार पडलेले आहेत आणि पेपर 1 मध्ये जो चालू घडामोडी विषयावरती आधारित एकूण 15 प्रश्न विचारण्यात आलेले होते, या 15 प्रश्नांचं अचूक उत्तरासह अचूक विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवर्जून पहा। नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे माझ्या स्पर्धा गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, स्पर्धा गुरु या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळविण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पेपर 1 आणि या पेपर 1 मध्ये जे जीके वरती आधारित प्रश्न असतात त्यामध्येच एक विषय आहे तो म्हणजे चालू घडामोडी। या चालू घडामोडीवरती आधारित जे एकूण 15 प्रश्न आहेत त्यांचा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत, त्यांची अचूक उत्तरं अचूक विश्लेषण जाणून घेणार आहोत। आपण या व्हिडिओसाठी त्या ठिकाणी संच ए मधील प्रश्नांचा विचार केलेला आहे। संच ए मध्ये अनुक्रमांक 86 ते 100 वरती त्या ठिकाणी चालू घडामोडीचे एकूण 15 प्रश्न विचारण्यात आलेले होते। चला तर आता प्रश्न आणि अचूक उत्तर अचूक विश्लेषण जाणून घेऊया। यावरूनच तुम्हाला संच BCD चे सुद्धा उत्तर काढता येतील। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक जो 86 आहे याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 ऑगस्ट। या प्रश्नामध्ये काय म्हटलं होतं तर मुस्लिम महिला हक्क दिन भारतामध्ये हा दिवस कधी साजरा केला जातो तर मित्रांनो 1 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो। 1 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारच्या माध्यमामधून त्या ठिकाणी तिहेरी तलाक त्या ठिकाणी फौजदारी गुन्हा ठरवणारा कायदा संमत झाला। या कायद्याला 1 ऑगस्ट 2020 ला 1 वर्ष पूर्ण झालं आणि तेव्हापासून हा जो दिवस आहे तो केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वतीनं मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून साजरा केला जातो। आणि त्या ठिकाणी जे मुख्तार अब्बास नक्वी हे देशाचे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आहेत त्यांच्या संकल्पनेतून हा दिवस साजरा केला जातो आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 87। मित्रांनो, या 87 प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 जॉर्जिया। मित्रांनो, कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस 1 नोव्हेंबर 2021 रोजी अमेरिकेतील कोणत्या राज्यानं साजरा केला असा प्रश्न विचारण्यात आला होता आणि याचं अचूक उत्तर आहे जॉर्जिया। अमेरिकेतील हे पहिलंच राज्य आहे, पहिलाच प्रांत आहे ज्यांनी हा दिवस साजरा केला आहे। आणि हा जो दिवस आहे त्यांनी का साजरा केला तर तिथले जे गव्हर्नरांनी भाषण देताना सांगितलं की कन्नड जे लोक जॉर्जियामध्ये आहेत आणि जॉर्जियामध्ये इंजिनिअरिंग आहे, ॲग्रिकल्चरल आहे किंवा वेगवेगळे जे मेडिसिन आहे, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कन्नड लोकांचं त्या ठिकाणी जॉर्जियाच्या विकासामध्ये योगदान आहे, म्हणून त्यांनी हा दिवस साजरा केलाय। आणि अमेरिकेतील असा दिवस साजरा करणारं जॉर्जिया हे पहिलंच प्रांत किंवा राज्य ठरलेलं आहे। 87चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 88 आहे। मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मनकौर। द स्पर्धा गुरु जीके या माझ्या ॲपमध्ये ज्या वेळेला नारी शक्ती पुरस्कारांच्या आपण नोट्स ॲड केलेल्या होत्या मित्रांनो, त्यामध्येच याचा उल्लेख आहे। तर मनकौर या ज्या आहेत त्यांचं 105व्या वर्षी त्या ठिकाणी निधन झालंय। त्यांनी वयाच्या 93व्या वर्षी त्या ठिकाणी धावण्याला सुरुवात केलेली होती आणि त्यांनी अनेक विक्रम स्वतःच्या नावे केलेले आहेत। आणि मित्रांनो, 103व्या वर्षी त्यांना भारत सरकारकडून त्या ठिकाणी दिला जाणारा सर्वोच्च महिला पुरस्कार तो म्हणजे नारी शक्ती पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि तेव्हापासूनच त्या खूप त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या होत्या। त्यांना मिरॅकल मॉम फ्रॉम चंदीगड असं म्हटलं जातं आणि प्रश्नही तोच होता की चंदीगडची चमत्कारी आई कोणाला म्हटलं जातं। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मनकौर यांना। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 89 असा होता मित्रांनो, त्या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4। मित्रांनो, 2021 साली जो काही शांतता नोबेल पुरस्कार मिळालाय मारिया रेसा यांना, त्यांची जी काही रॅपलर ही संस्था आहे तर ही संस्था कशासाठी स्थापन केलेली आहे असा प्रश्न होता। तर मित्रांनो, रॅपलर ही जी एक मारिया रेसा यांनी फिलिपाईन्समध्ये सुरू केलेली संस्था आहे ती शोधपत्रिकारितेसाठीची डिजिटल त्या ठिकाणी माध्यम कंपनी आहे आणि याच कार्याबद्दल रॅपलरच्या माध्यमातून त्यांनी जी काही शोधपत्रिकारिता केलेली आहे यासाठी त्यांना 2021चा नोबेल पुरस्कार मिळालाय। याही नोट्स तुम्ही द स्पर्धा गुरु जीके या ॲपमध्ये त्या ठिकाणी पाहू शकता।
89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 90 मित्रांनो, प्रश्न क्रमांक 90चं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. जो काही ह्युमन राईट्स रिपोर्ट असतो या मानव विकास अहवाल 2020 मध्ये जो UNDPच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रसिद्ध केला जातो, यामध्ये मानवी विकास आणि टिंबटिंब यांच्यामधील संबंधावरती भर दिला जातो. तर मित्रांनो, ह्युमन राईट्स अँड अँथ्रोपोसिन हीच या रिपोर्टची थीम होती, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, अँथ्रोपोसिन. प्रश्न क्रमांक 91 मित्रांनो, प्रश्न क्रमांक 91 मध्ये असं म्हटलेलं आहे की संघ सरकारनं म्हणजे भारत सरकारनं जैन समुदायाचा देखील समावेश अल्पसंख्याकांच्या यादीमध्ये केला आहे. या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. तर 3 विधानं आहेत मित्रांनो. यामध्ये भारत सरकारचं जे ते तिसरं विधान आहे, तर मित्रांनो यामध्ये काय म्हटलंय की अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय जे आहे म्हणजे मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्ट्री जी आहे केंद्र सरकारची, त्याची स्थापना 2009 मध्ये झाली. तर मित्रांनो, हे विधान जे आहे हे विधान त्या ठिकाणी चूक आहे. 29 जानेवारी 2006ला या मंत्रालयाची स्थापना झालेली होती, म्हणून सी हे विधान चूक आहे. त्या ठिकाणी ए विधान जे आहे, देशात आता अधिकृत असे 6 अल्पसंख्याक समुदाय आहेत. तर मित्रांनो, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बुद्ध, जैन आणि पारशी असे एकूण 6 अल्पसंख्याक समुदाय भारतामध्ये आहेत. पर्याय त्या ठिकाणी ए जे विधान आहे ते अचूक आहे. आणि बी जे आहे, अल्पसंख्याक यादीमध्ये एखाद्या समुदायाचा समावेश करण्यासाठी संसदेनं साध्या बहुमतानं घटना दुरुस्ती मंजूर करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, याची काही आवश्यकता नाही. जे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग 2000 त्या ठिकाणी 1992ला जो स्थापन झालेला आहे, या आयोगाच्या त्या ठिकाणी घटनेनुसार ते एक रिपोर्ट जारी करतात आणि त्यानुसार अल्पसंख्याकांचा दर्जा ठरवला जातो. तर मित्रांनो, जैन समुदायाला ऑलरेडी 11 राज्यांमध्ये अल्पसंख्याकांचा दर्जा प्राप्त झालेला होता आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे एक पिटिशन दाखल झालं आणि त्यामध्ये त्या ठिकाणी जी काही सुनावणी झाली त्यामध्ये आपल्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानं जो अहवाल सादर केला त्यानुसार जैन समुदायाला भारत सरकारनं त्या ठिकाणी अल्पसंख्याकांच्या यादीमध्ये समावेश केलेला आहे आणि त्या पद्धतीचं गॅझेट सुद्धा जारी केलेलं आहे 20 जानेवारी 2014 रोजी. तर 20 जानेवारी 2014 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या रिपोर्टनुसार भारत सरकारचं गॅझेट प्रसिद्ध झालंय आणि त्यामध्ये जैन समुदाय हा जो जैन धर्म आहे तो अल्पसंख्याक ठरलेला आहे आणि असा हा 6वा समुदाय भारतामधला अल्पसंख्याक त्या ठिकाणी दर्जा मिळवणारा ठरलेला आहे. तर मित्रांनो, 91व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे फक्त ए, पर्याय क्रमांक 1. 91चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त ए. विधान ए हेच योग्य आहे. प्रश्नामध्ये असं म्हटलेलं होतं कोणतं विधान योग्य आहे. या ठिकाणी कधी प्रश्न पण असा येतो योग्य विधान अयोग्य, इथं विचारलेलं आहे योग्य विधान, तर योग्य आहे फक्त ए. भारतामध्ये एकूण 6 अल्पसंख्याक समुदाय आहेत. प्रश्न क्रमांक 92 मित्रांनो, प्रश्न क्रमांक 92 मध्ये सरळ प्रश्न होता 2020चा बुकर पुरस्कार कोणत्या कादंबरीला मिळालाय. मित्रांनो, याही नोट्स तुम्हाला द स्पर्धागुरू जीके ऍप या ऍपमध्ये पाहायला मिळतील. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शुगी बेन. तर मित्रांनो, डगलस स्टुअर्ट जे स्कॉटलंडचे आहेत त्यांची ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे आणि या कादंबरीला 2020चा बुकर पुरस्कार मिळालाय. 92चं उत्तर आहे शुगी बेन, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 93 या प्रश्नामध्ये सरळ विचारले पॉल जे क्रुडझन जे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते आहेत ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत. तर मित्रांनो, ते डच आहेत, म्हणजेच ते नेदरलँड या देशाचे रहिवासी आहेत. नेदरलँड किंवा हॉलंड, नेदरलँडलाच हॉलंड असंही म्हणतात, या देशाच्या रहिवाशांना डच असे म्हणतात. आणि आपण इतिहासामध्ये सुद्धा डचांचं ज्यावेळेस आगमन झालं आपण हे वाचलेलं आहे, त्यामध्ये आपण बघितलं की डच यांचा मूळ देश कोणता, तर नेदरलँड किंवा हॉलंड. तर मित्रांनो, 93चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अँथ्रोपोसिन या संज्ञेचा नेहमी वापर करणारे, अँथ्रोपोसिन आपल्या लक्षामध्ये आलं असेल की जो काही UNDPचा मानव विकास अहवाल जो आहे 2020चा, त्यामध्ये ह्युमन राईट्स अँड अँथ्रोपोसिन जसं म्हटलंय, तर या अँथ्रोपोसिन कन्सेप्टचा जो काही वापर करणारे आहेत ते आहेत पॉल जे क्रुडझन. त्यांना रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक 1995 साली मिळालं. ते कोणत्या देशाचे नागरिक होते, तर नेदरलँड. म्हणजे पहिला जो प्रश्न आलाय मानव विकास अहवालाचा त्यावरतीच आधारित हा प्रश्न होता. पॉल जे क्रुडझन नेदरलँडचे आहेत. 93चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 94 मित्रांनो, प्रश्न क्रमांक 94 जो आहे तोही युनोशी संबंधित आहे.
ब्ल्यू हार्ट अभियान जे युनोच्या माध्यमातून राबवलं जातं ते कशाशी संबंधित आहे, तर मित्रांनो ते देह व्यापार, जे काही ह्युमन ट्रॅफिकिंग आहे त्याच्या विरुद्ध, त्या ठिकाणी देह व्यापाराच्या विरुद्ध हे अभियान राबवलं जातं, मानवी देह व्यापाराच्या विरुद्ध. 94चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 95 होता, त्या ठिकाणी प्रमुख भूमिकेतील पुरस्काराविषयीच हा प्रश्न आलेला आहे. प्रमुख भूमिकेतील त्या ठिकाणी बेस्ट ॲक्टरचा 2021चा ऑस्कर पारितोषिक कोणी जिंकलाय, तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अँथनी हॉपकिन्स यांनी द फादर या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर 2021नं सन्मानित करण्यात आलेला आहे. 95चं अचूक उत्तर, प्रश्न क्रमांक 95चं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 अँथनी हॉपकिन्स. पुढे जाऊया आता प्रश्न क्रमांक 96. सरळ सरळ वन लाइनर क्वेश्चन होता की वांग यांगपिंग ज्या आहेत, वांग यांगपिंग या अलीकडेच अंतराळात चालून आलेल्या अंतराळवीर टिंबटिंब देशाच्या नागरिक आहेत, तर मित्रांनो त्या चीनच्या नागरिक आहेत. त्या ठिकाणी चीनची जी काही पीपल्स लिबरेशन आर्मी आहे त्यामधील त्या दुसऱ्या अंतराळवीर ठरलेल्या आहेत. वांग यांगपिंग या चीन देशामधील आहेत. 96चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 97 मित्रांनो, जे काही जम्मू काश्मीरचं विभाजन झालेलं आहे आणि 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले, त्या ठिकाणी तेव्हापासून या लडाख आणि जम्मू काश्मीरवरती सातत्यानं प्रश्न विचारण्यात येत आहेत आणि आताही हा प्रश्न विचारण्यात आलाय. प्रश्न क्रमांक 97 होता, खालील विधानं लक्षात घ्या. विधान ए आहे 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख हे केंद्रशासित प्रदेश बनलं. अचूक उत्तर आहे मित्रांनो केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये लेह आणि कारगिल या 2 जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे. एकदम बरोबर आहे मित्रांनो, या युनियन टेरिटरीमध्ये ह्या 2च जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि विधान 3 जे आहे ते आहे उमंग नरुला हे लडाखचे नायब राज्यपाल आहेत, तर मित्रांनो हे विधान मात्र चूक आहे. त्या ठिकाणी लडाखचे जे काही नायब राज्यपाल आहेत ते आहेत राधाकृष्ण माथुर. आणि मित्रांनो मग उमंग नरुला कोण आहेत नेमकं, तर ते लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे सचिव आहेत. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कोणतं कथन अयोग्य आहे असं विचारलं होतं, चुकीचं विधान त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं होतं. म्हणून विधान जे सी आहे ते चुकीचं आहे. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 97चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सी हे विधान जे आहे ते अयोग्य आहे. उमंग नरुला हे त्या युनियन टेरिटरीचे युटीचे सचिव आहेत. ठीक आहे मित्रांनो, आता जाऊया प्रश्न क्रमांक 98 कडे. प्रश्न क्रमांक 98 मध्ये काय म्हटलंय की 6328 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये एकूण त्या ठिकाणी टिंबटिंब महानगरपालिका आहेत. या मुंबई जो काही मेट्रोपॉलिटन रिजन आहे, मुंबई महानगर परिक्षेत्र जे आहे यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत असं विचारलेलं आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मित्रांनो 9 त्या ठिकाणी महानगरपालिका आहेत. आता याचं त्या ठिकाणी कन्फ्युजन 18 मध्ये पण होऊ शकतं, कारण की याच रिजनमध्ये 9 नगरपालिका पण आहेत. मात्र शब्द काय विचारला आपल्याला, महानगरपालिका विचारले, म्युनिसिपल कॉर्पोरेशन विचारलेलं आहे, म्युनिसिपल काउन्सिल नाही विचारलेलं. त्याच्यामुळे फक्त महानगरपालिकांची संख्या आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि म्हणून 98चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यामध्ये बृहन्मुंबई, ठाणे, त्या ठिकाणी मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, नवी मुंबई, पनवेल, वसई विरार अशा एकूण 9 महानगरपालिकांचा त्या ठिकाणी मित्रांनो यामध्ये समावेश होतो. एकूण 9 महानगरपालिका आहेत आणि एकूण जर तुम्ही नगरपालिका मनपा विचारलं तर मग त्यामध्ये 18 उत्तर येईल. मात्र 98चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9. प्रश्न क्रमांक 99 मित्रांनो, पुन्हा हा एक प्रश्न साहित्य त्या ठिकाणी पुरस्कारावरती विचारलेला आहे. याही नोट्स तुम्हाला द स्पर्धा गुरु जीके ऍप मध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो हे ऍप जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर नक्कीच त्या ठिकाणी डाउनलोड करा. आगामी होणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला निश्चितच या ऍपचा त्या ठिकाणी निश्चितच उपयोग होईल. द स्पर्धा गुरु जीके ऍप गुगल प्ले स्टोअर वरती लाईव्ह आहे. भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला गेलेला ज्ञानपीठ पुरस्कार टिंबटिंब पुरस्कृत केला आहे. तर मित्रांनो त्या ठिकाणी हा जो काही पुरस्कार आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भारतीय ज्ञानपीठ या सांस्कृतिक संघटनेनं त्या ठिकाणी हा पुरस्कार पुरस्कृत केलेला आहे. आणि भारतीय ज्ञानपीठ ही जी काही एक सांस्कृतिक संघटना आहे दिल्लीमधील, यांच्या माध्यमातूनच हा जो काही पुरस्कार आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. आणि दरवर्षी हा सर्वोच्च पुरस्कार साहित्यातला दिला जातो आणि यामध्ये जे विजेते असतात त्यांना चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी पारितोषिक सुद्धा मिळतं. 99चं उत्तर
पर्याय क्रमांक 3. आणि आता शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो चालू घडामोडीचा, तो बँकांवरती आधारित होता. प्रश्न क्रमांक 96, बँका आणि त्यांचे स्लोगन जे आहेत, घोषवाक्य, यावरती आधारित प्रश्न होता. आणि असं विचारलं होतं, योग्य जोडी कोणती आहे किंवा कोणते आहेत ते निवडा. योग्य जोडी विचारली होती. समोरच त्या ठिकाणी स्लोगन पण दिलंय, पाहूया. पंजाब नॅशनल बँक, द नेम यू कॅन बँक अपॉन, बरोबर आहे. युनियन बँक ऑफ इंडिया, गुड पीपल टू बँक विथ, बरोबर. HSBC, वर्ड्स लोकल बँक, बरोबर. बँक ऑफ महाराष्ट्र, वन फॅमिली वन बँक, मित्रांनो हेही बरोबर आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ABCD. 4ही विधानं बरोबर आहेत. 100चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो अशा पद्धतीनं संच ए मध्ये आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये जे चालू घडामोडीचे 15 प्रश्न आहेत त्यांची अचूक उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेले आहेत. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये काही कन्फ्युजन असेल किंवा माझं उत्तर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तुम्हीही पडताळून पहा. कमेंटमध्ये निश्चितच या प्रश्नाचा क्रमांक तुम्ही कमेंट करा किंवा तुमचं जे काही उत्तर आहे तेही कमेंट करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं त्या ठिकाणी अचूक समाधान त्या ठिकाणी केलं जाईल. मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल मी आभारी आहे. आज या पेपरमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने सामोरे गेले असाल. निश्चितच निकालासाठी आणि पुढील मुख्य परीक्षेसाठीही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.